नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर शहरात भूमिगत गटाराचे काम सुरू आहे आणि या कामामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अस्तव्यस्त झाले आहे. त्यातल्या त्यात या खोदकामामुळे अनेक ठिकाणच्या नळाच्या पाईपलाईन फुटल्या आहेत आणि महानगरपालिकेचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या फुटलेल्या पाईपलाईनमधूनच गटाराचे पाणी नागरिकांच्या नळाच्या पाण्याला येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विधानसभेत झालेल्या प्रचंड पराभवामुळे काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात महत्त्वपूर्ण फेरबदल केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उचलबांगडी करून त्या जागी हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जिम्मेदारी सोपवल्या गेली. त्याचसोबत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना विधिमंडळ नेतेपद बहाल करण्यात आले आहे. राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही सर्रासपणे प्लास्टिकच्या ग्लास वाट्यांची विक्री होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर रहिमतनगर येथील सलीम यांच्या मालकीच्या गोडाऊनवर छापा टाकीत 10 खोके प्लास्टिकचे ग्लास जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्लास्टिक बाळगणाऱ्यांची माहिती देणाऱ्यास 5,000 रुपयाचे बक्षीस असल्यामुळे महानगरपालिकेचे कार्य आणखीनच सोपे झाले आहे. राजुरा तालुक्याच्या लगत अनेक नद्या वाहत असतात आणि याचाच फायदा वाळू माफिया घेत असते. उघडपणे वाळू तस्करी करणाऱ्याबाबत नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाला सावध केले होते, परंतु प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले. अखेरीस विरुळ पोलीस स्टेशन यांनी खंबीर पावले उचलत विरुळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घाटावर 22,20,000चा मुद्देमाल जप्त करीत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ट्रक मालक आणि चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यप्रेमींसाठी दारू हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. वणी शहरात काल मात्र अनेक मद्यप्रेमींचे डोळे पाणावले असतीलच अशी घटना वणी शहरात घडली. त्यामागील कारण हे तसेच आहे. न्यायालयाच्या आदेशाने 4 लाख रुपयांची देशी विदेशी दारू बुलडोझरने नष्ट करण्यात आली आणि हे दृश्य बघून अनेकांचे डोळेही पाणवले होते. मूल चंद्रपूर मार्गावर फुटपाथवर अनेक जण प्लास्टिक विक्रीचा व्यवसाय करतात, परंतु या वस्तू विकणाऱ्यांकडे शिकारीची लोखंडी फाशी आढळल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणात वन विभागाने 4घांना ताब्यात घेतले असून त्यांचा वाघ शिकार प्रकरणाशी संबंध आहे का याचीही चौकशी करण्यात येत आहे. सध्या तरी आरोपींची नावे जाहीर करण्यात आली नाही. जन्मताच व्यंगत्व आल्याने माता पिता या बालकाचं पालन पोषण कसे करावे या विवंचनेत पडले, परंतु एका स्वीडिश दाम्पत्याने या व्यंगत्व आलेल्या बालकाला दत्तक घेण्याची तयारी दाखवली आणि न्यायालयीन प्रक्रिया पार पाडत हे स्वीडिश दाम्पत्य या बालकाला स्वीडनमध्ये नेण्यास तयार झाले आहे. राज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेला एकामागून एक धक्के बसत आहेत. अनेक जण ठाकरे यांची कास सोडून शिंदे गटात प्रवेश करीत आहे. हा धक्का आजपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात जाणवला, परंतु विदर्भात प्रथमच वरोरा येथून विधानसभा निवडणूक लढलेले जिल्हाध्यक्ष मुकेश जीवतोडे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.